मनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि महत्वपूर्ण प्रकरण आमचं संवराचं सुरू आहे। संवराधिकारामध्ये सर्वत्र भेदविज्ञानाचं अभिनंदन केलेलं आहे। भेदविज्ञान ही स्थूल नव्हे, शरीरापासून आत्मा अलग आहे, परपदार्थापासून आत्मा अलग आहे, हे तर अनंत वेळा ऐकून झालं। पण त्याच्याही पुढे जाऊन समयसार ग्रंथ किंवा संवराधिकार हे म्हणणार आहे की आता भेदविज्ञानामध्ये तुला आता तुझ्या विभाव भावांशी भेदविज्ञान करायचंय। तुझा विभाव क्रोध मान माया लोभ जो तुझ्यातच उत्पन्न होतो, तुला तुझा तो वाटतो, पण तो देखील तुझा स्वभाव नाही आणि त्यापासून देखील तुझा न्याय भाव त्रिकाली ध्रुव आत्मा हा अलग आहे। इथे भेदविज्ञानाची वारंवार कसोटी लावावी लागणार आहे। जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना अनेक वेळेला आम्ही बघतो, आम्ही म्हणतो की हे सोडणं मला कठीण आहे, हे तर मी सोडूच शकत नाही, हा तर माझा स्वभाव आहे। पण ज्या विभावामध्ये आम्ही गुरफटून बसलेलो आहे ते विभावच आचार्य या ठिकाणी सांगतात आहे की जो जो सुटणारा परिणाम आहे, जो जो निघून जाणारा परिणाम आहे, तो परिणाम तुझा नाही। जो अनादी कालापासून अनंत काळपर्यंत तुझ्या सोबत राहणार आहे तो म्हणजेच तू आहे। आणि बाकीचे जे सगळं काही पर्यायगत काही विकार विभाव आम्हाला दिसतात आहे ते तू नाही, हे बघ। आणि अशी ही भेदविज्ञान प्रतिक्षण जागृत ठेवून अनहत पुरुषार्थ करून आम्हाला आमच्या शुद्धात्म्याची उपलब्धी होऊ शकते। आणि ज्या समय शुद्धात्मा आम्हाला उपलब्ध होईल तिथूनच संवराची सुरुवात आहे। म्हणून भेदविज्ञानाने शुद्धात्म्याची म्हणजे उपलब्धी आहे आणि तिथूनच आम्हाला संवराची प्राप्ती होणार आहे। अनादी कालापासून हा जीव रागामध्ये एकता मानून बसलेला आहे। विभावांना आपल्या जीवनात यांनी स्थान दिलेला आहे आणि धर्म आम्हाला हे सांगतो आहे की विभाव म्हणजे तू नाही। जेव्हा हा मिथ्यात्वी आहे तेव्हा तर देह जीव को एक गिने, मिथ्यातम आहे, ते मिथ्यात्व आहे जीवनामध्ये। पण ज्या वेळेला हा सातिशय मिथ्यादृष्टी बनतो, सातिशय मिथ्यादृष्टी बनतो याचा अर्थ त्याला करण परिणाम होतात, त्याची शुद्ध आत्म्याकडे दृष्टी जाते। मी कोण आहे याचा विचार त्याच्या अंतरंगामध्ये स्फुरित होतो आणि तो जो करण परिणाम त्याच्या जीवनात होतो आहे, जो शुद्धात्म्याच्या उपलब्धीचा ध्यास त्याच्या जीवनात आता प्राप्त झालेला आहे, तेव्हा देखील त्याचं लक्ष हे शुद्ध आत्म्यावर केंद्रित झालेलं आहे। पर्यायी अजूनही मिथ्यात्व आहे, परंतु लक्ष मात्र आता शुद्ध आत्म्याकडे लागलेलं असल्यामुळे त्याला आत्म्याची अनुभूती प्राप्त होणारच आहे। मोहनीय कर्माचा मंद उदय होणार आहे अंतर पडणाऱ्या मिथ्यात्वामध्ये आणि सर्वप्रथम या जीवाला प्रथमोपशम सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे। तर असा हा याचा संवराचा प्रवास जीवनामध्ये असणार आहे। आणि यासाठी आचार्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला सतत धारावाही रूपामध्ये याचा अभ्यास करावा लागेल। अभ्यासाच्या माध्यमातून परम पारिणामिक भाव स्वरूप निर्मल शुद्ध ध्रुव अखंड अभेद प्रकाशमान
एकरूप गुणपर्यायाच्या अतीत असा हा आत्मा आम्हाला अनुभवावा लागेल. आणि म्हणूनच परभावांपासून आम्हाला दूर हटता येईल. आणि यासाठी सर्वप्रथम माझ्या मान्यतेमध्ये काय चूक आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणजे स्वतः चुकीची प्रतीती आली पाहिजे, ती मान्य करता आली पाहिजे आणि चूक दुरुस्त करण्याचा पुरुषार्थ देखील करायला पाहिजे. तरच आम्हाला शुद्धात्म्याची प्राप्ती संभवनीय आहे. नंतर आम्ही पाहिलेलं होतं की जो आत्मा स्वतःच्या पुरुषार्थाने आपल्या उपयोगाला सर्व विभाव भावांपासून, मग त्याच्यामध्ये पुण्यभाव पण आले, पापभाव पण आले, आणि यांच्या भावांपासून म्हणजे यांच्या फलापासून देखील स्वतःला विरत करून, हे मी नाही हे मानून आपल्या ज्ञान दर्शन स्वभावामध्ये आपला उपयोग केंद्रित करतो. निरंतर आत्म्याचं ध्यान करतो, आपल्या आत्म्यामध्येच आपलेपणा स्थापित करतो. मोह राग द्वेषादी भाव कर्म, ज्ञानावर्णादी द्रव्य कर्म, शरीरादी नो कर्म यातील एकत्व आणि ममत्व तोडून त्यापासून तो विरत होतो. त्यालाच अल्प काळामध्ये या संसारातून मुक्त होता येतं. ही संवराची विधी आम्ही बघितलेली होती. आणि यानंतर परत आचार्यांनी आम्हाला सांगितलं की हा आत्म्याचा जो अनुभव आलेला आहे तुला, सर्वप्रथम करण लब्धीपूर्वक जी प्रथम आत्मानुभूती झाली, ही आत्मानुभूती प्रत्यक्ष आहे की परोक्ष आहे, या संबंधामध्ये देखील उहापोह केलेला होता. आणि आम्ही त्या निर्णयाप्रत पोचलेलो होतो की केवळ ज्ञानासारखी ही अनुभूती प्रत्यक्ष नाही, परंतु श्रुत ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला परोक्ष ज्ञानाच्या माध्यमातून ही अनुभूती झालेली आहे. आणि म्हणून या अनुभूतीला कथंचित परोक्ष म्हटल्या जातं. पण जसं एखाद्या वस्तूचा स्वाद घेत असताना किंवा सुखदुःख अनुभव करत असताना आम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे असं आम्ही सहज त्या ठिकाणी म्हणतो, त्याप्रमाणे आत्म्याचा देखील हा प्रतीतियुक्त भाव, हे जे फिलिंग आम्हाला आलेलं आहे की मी आत्मा आहे, जी आम्हाला अनुभूती झालेली आहे, ही मात्र प्रत्यक्ष असणार आहे. म्हणून कथंचित याला प्रत्यक्ष देखील आम्हाला म्हटल्या जाऊ शकतं. उदाहरण आम्ही बघितलेलं होतं की स्वानुभवामध्ये आत्मा परोक्ष आहे, पण परिणामांच्या आनंद स्वाद हा प्रत्यक्ष आहे. आणि उदाहरण बघितलं होतं की स्वप्नामध्ये एखादी गोष्ट आम्ही बघतो किंवा ध्यानामध्ये कुणी पुरुष एखादा प्रत्यक्ष बघतो, पण वास्तविकतः त्याला आम्ही प्रत्यक्ष बघितलं नाही. स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये ती व्यक्ती आम्हाला प्रत्यक्ष आहे. त्याप्रमाणे अनुभव काळामध्ये आमचं ज्ञान किंवा अनुभव आम्हाला प्रत्यक्षाप्रमाणे प्रतिभासित होतो. अशा तऱ्हेने छद्मस्थांना आत्मानुभव हा केवळ ज्ञानासारखा प्रत्यक्ष नाही, तर स्वानुभव प्रत्यक्ष आहे, ही पण गोष्ट आम्ही बघितलेली होती. आणि त्यानंतर प्रश्न आमच्या समोर उपस्थित केलेला होता की या संवराचा विधी तुम्ही सांगितला, संवर कशाने होणार हे सांगितलं, संवर काय आहे हे पण सांगितलं. आता या संवराचा क्रम आम्हाला सांगा. संवर कोणत्या तऱ्हेने, कोणत्या क्रमाने आमच्या जीवनात अवतरित होणार हे सांगा. यासाठी आचार्यांनी आम्हाला 3 गाथा सांगितलेल्या आहे. आणि त्या गाथा सांगून या संवराधिकाराच्या उपसंहाराच्या कलश रूपाने 3 काव्य आपण वाचणार आहोत. तर हे सांगताना त्यांनी सांगितलं की आत्मा आणि कर्म यामध्ये एकत्वाचा अध्यास, म्हणजे एकत्वाचा निर्णय, आत्मा आणि कर्म हे एक आहे असा जो आमचा निर्णय हा अध्यवसाय भाव आहे. हे 4 आहेत: मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. ते रागद्वेष मोहरूप आश्रव भावाचे हेतू आहेत.
म्हणजे हे जे भाव आहे हे आश्रवाचे हेतू आहे. हे आश्रव भाव कर्माचे हेतू आहे, कारण यांनी कर्म येणार आहे. कर्म हे शरीरादी नो कर्माचे हेतू आहे. कर्मामुळे नो कर्म हा बांधणार आहे आणि नो कर्म संसाराचं कारण आहे. काय सांगितलं की अशा तऱ्हेने आम्ही संसारामध्ये अडकलो आहे की आत्मा आणि कर्म यांच्यामध्ये आम्हाला एकत्व रूप परिणाम आहे असा अध्यवसाय भाव जीवनात आहे. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग किंवा रागद्वेष मोहरूप हे आश्रव भावाचे कारण आहे, हेतू आहे. हे आश्रव भाव कर्माचे हेतू आहे. कर्म नो कर्माचा हेतू आहे आणि नो कर्मामुळे संसार आहे. याप्रमाणे हा आत्मा सदाच आत्मा आणि कर्म यांच्या एकत्वाच्या अध्यवसानाने मिथ्यात्वादी अध्यवसान रूपाने आत्म्याचा स्वीकार करतो. रागद्वेष मोहभाव रूप आश्रव भावास तन्मयतेने अनुभवतो. ते म्हणजेच मी आहे अशी या भावांमध्ये त्याची तन्मयता असते. आणि ज्या वेळेला भेदविज्ञानाने कर्म आणि आत्मा यामधला भेद आम्हाला ज्ञात होतो तेव्हा शुद्ध आत्म्याचे अनुभव होते आणि त्याच वेळेला आमचा द्रव्य कर्माचा संबंध, भाव कर्माचा संबंध आणि नो कर्माचा संबंध तुटतो आणि हा जीव संसारापासून मुक्त होतो. गाथा पहा. 190 नंबरच्या गाथेपासून 192 नंबरच्या 3 गाथा आम्ही बघणार आहोत. ते सिंहे दुभणिदा अज्जवसाणानि सौवदरसीं मिच्छत्तम अण्णानम अविरधि भावो यजोगोय हेतु अभावे नियमा जायदि नानिस्य आसव निरोहो आसव भावेन विना जायदि कम्मस्य निरोहो कम्मस्सा भावेनय नो कम्माणं पिजायदि निरोहो नो कम्म निरोहेणय संसार निरोहणं होदी. तेसिम हेतू प्रश्न होता, संवर कोणत्या क्रमाने होतो? आणि त्याचं उत्तर या 3 गाथांमधून कुंदकुंद आचार्यांनी दिलेलं आहे. तेसिम हेतू या पूर्वकथित म्हणजे पूर्वी सांगितलेल्या राग द्वेष मोह भाव रूप आश्रवाचे हेतू. याचं कारण काय आहे? तर सर्वज्ञ प्रभूंनी मिथ्यात्व, अज्ञान, अविरत भाव आणि अत्याग रूप आणि योग हे 4 अध्यवसान सांगितलेले आहे. अध्यवसान याचा अर्थ खोटे भाव, जीवाचा खोटा विकल्प. अशा तऱ्हेने मिथ्यात्व, अज्ञान, अविरत भाव म्हणजे अत्याग रूप भाव आणि योग हे 4 अध्यवसान सांगितले. ज्ञानी जीवाला या हेतूंचा अभाव असल्यामुळे जो ज्ञानी आहे त्याला हे 4 भाव नाही. त्यामुळे नियमाने आश्रवाचा निरोध होतो आणि आश्रव भावाच्या शिवाय कर्माचा देखील निरोध होतो आणि कर्माच्या अभावाने नो कर्माचा देखील निरोध होतो आणि नो कर्माच्या निरोधाने संसाराचा निरोध म्हणजेच अभाव होतो. म्हणजे पूर्ण एक एक पायरी जर आम्ही बघितली स्टेप बाय स्टेप आचार्यांनी प्रत्येक उदाहरण दिलं. म्हणजे संसाराचा हेतू अध्यवसान भाव. हा भाव जीवाला, ज्ञानी जीवाला नाही, त्यामुळे त्याला आश्रव भाव नाही. आश्रव भाव नसल्यामुळे कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत होत नाही, म्हणून कर्माचा देखील त्याला निरोध आहे. कर्म जर नाही आलं तर नो कर्म देखील होणार नाही आणि नो कर्म जर बांधलं नाही, नवीन शरीरच त्याला मिळालं नाही तर संसाराचा देखील अभाव होणार आहे. म्हणजे या क्रमाने
त्याची संवर विधी ही घटित होणार आहे. टीका पहा. प्रथमतः तर जीवाला आत्मा आणि कर्म यांच्या एकपणाचा अभिप्राय ज्याचं मूळ आहे असे मिथ्यात्व, अज्ञान, अविरती आणि योग लक्षणात्मक अध्यवसान विद्यमान आहे. अनादिकालापासून या जीवाला भेद विज्ञानाची प्राप्ती नाही आणि भेद विज्ञान नसल्यामुळे ही जी त्याची संयोगिक अवस्था आहे, शरीर सहित अवस्था आहे, कर्म सहित अवस्था आहे, राग द्वेष सहित अवस्था आहे, या अवस्थेला तो स्वतःच स्वरूप मानत आलेला आहे. म्हणून अशा तऱ्हेने एकपणाचा अभिप्राय मिथ्यात्व जोपर्यंत आहे तोपर्यंत परामध्ये आत्मत्व बुद्धी आहे, तोपर्यंत पर सुख दुःख हे माझाच स्वभाव आहे अशी याची मान्यता आहे. सर्व जग माझ्याच सुखासाठी निर्मित झालेला आहे आणि त्याग करण्याचा परिणाम जीवनात नकोच आहे, अशा प्रकारची मिथ्यात्व मूलक मान्यता याची जीवनामध्ये असते. जेवढं वैभव जास्त तेवढं सुख जास्त, किंवा जितकं आम्ही भोग भोगू तेवढं स्वतः मी सुखी आहे, अशा प्रकारची विपरीत मान्यता या मिथ्यात्वामुळे जीवाची असणार आहे. त्याग करणं, संयम धारण करणं हे याच्यासाठी दुष्कर आहे. वास्तविकतः संयम हा जीवाचा स्वभाव आहे, पण जो स्वभाव आहे त्याच्यापासून याला भीती वाटते आणि जो विभाव आहे त्यामध्ये मात्र हा अगदी मनसोक्त विहार करतो, अशी ही विपरीत मान्यता या जीवाची अनादी कालापासून आहे. म्हणून वाक्य परत पहा. प्रथमतः तर जीवाला आत्मा आणि कर्म यांच्या एकपणाचा, कर्म म्हणत असताना द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म यामध्ये हा एकत्व मानून बसलेला आहे. आम्हाला असं वाटतं जितकं शरीर स्वास्थ्य चांगलं तेवढा हा जीव सुखी, जेवढा वैभव पैसा जास्त तेवढा हा जीव जास्त सुखी, जेवढा बाह्य परिकर किंवा बाह्यतेची ओळख तेवढा हा जीव सुखी. म्हणजे आमच्या सुखाची कल्पना ही आम्ही पराच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे. वास्तविकतः इथेच आमचं चुकीचं वर्तणूक आहे, कारण दुसऱ्यांवर आमचं सुख अवलंबून नाही. सुख हे परपदार्थात नसून आत्म्यामध्ये सुख नावाचा गुणधर्म आहे आणि सुखाचा स्रोत हा आत्म्याजवळच आहे. आणि म्हणून सुख कुठे उत्पन्न होणार, तर सुख हा माझा गुणधर्म आहे आणि सुख माझ्यातूनच उत्पन्न होणार आहे, ही प्रथमतः आमची दृढमूल मान्यता असायला हवी. आणि कर्म आणि आत्मा यांच्या एकपणाचा अभिप्राय हा एकपणा इतका एकपणा हा मानत आहे की वास्तविकतः ते दोन भिन्न असताना देखील त्याच्या भिन्नत्वाची कधी याला अनुभूती होत नाही, इतका तो एकमेक तल्लीनतेने त्याला अनुभवतो आहे. म्हणून एकपणाचा अभिप्राय ज्याचं मूळ आहे असे मिथ्यात्व, अज्ञान, मिथ्यात्व आहे म्हणजे त्याच्या जीवनात क्षायोपक्षमिक अज्ञान देखील आहे. मिथ्यात्व जनित जे अज्ञान हे त्याच्या जीवनात आहे. अविरती आहे म्हणजे व्रत पाळण्याचा परिणाम नाही. संयम हा त्याच्यासाठी दुरापास्त वाटतो आणि असंयमामध्ये तो आनंद मानतो. असंयम जीवनात असणं वेगळं आणि त्यात आनंदाची अनुभूती होणं वेगळं. यापासून तर आम्ही नक्कीच वाचू शकतो. आमच्या जीवनात आम्ही संयम पाळू शकत नाही ही खंत उरामध्ये बाळगून जर आम्ही जीवन जगत असू, नाही पाळू शकत संयम, माझी असमर्थता आहे हे म्हणणं आणि तसं मानणं आणि असंयमामध्ये आनंद घेणं की मी इतका उपभोग घेतला आणि म्हणून मला आनंद झाला, तर हा तर नक्कीच आम्ही जीवनामध्ये कमी करू शकतो. म्हणून अविरती आणि योग अशा लक्षणात्मक अध्यवसान याच्या जीवनात विद्यमान आहे. ते रागद्वेष मोहरूप आश्रवाचं कारण आहे.
हे जे अध्यवसान आहे, हे जे विपरीत भाव आहे, यामुळे आमचे रागद्वेष मोहरूप परिणाम होतात आणि हेच आश्रवाचं कारण आहे. कारण आम्ही आश्रवाधिकारामध्ये बघितलं होतं, जरी पूर्वबद्ध कर्माचा उदय हे नवीन कर्माच्या आश्रवाचं कारण सांगितलेलं आहे उपपत्ती लावताना, पण त्या कारणाचं कारण सांगताना परत आचार्यांनी रागद्वेष मोहालाच त्या ठिकाणी पुष्टी दिलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आश्रव रागद्वेष मोहभाव हे आहे. म्हणून आश्रवाचं कारण आहे आश्रव भाव. आश्रव जीवनात झाला म्हणजे कर्म जीवनात आलं. कर्म जीवनात आलं म्हणजे आश्रव भाव कर्माचं कारण आहे. द्रव्य कर्म आमच्याजवळ का आलं? तर आम्ही आश्रव केला. आम्ही आश्रव केला म्हणजे नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत झाली. आश्रव भावाच्या निमित्ताने तिकडे तशा प्रकारचं नवीन कर्म आमच्या जीवनात आलं. म्हणून आश्रव भाव कर्माचं कारण निमित्त आहे. जी वास्तविकतः या जगामध्ये 8 प्रकारची ही कर्मांवर्गणा गचपच भरलेली आहे. कर्मांवर्गणा भरलेली आहे म्हणून ती कर्मबद्ध आमच्याशी झालीच पाहिजे असं नाहीये. जर तसं आम्ही मांडलं तर अरहंतांना देखील कर्मबंध व्हायला पाहिजे, पण त्यांना कर्मबंध होत नाही. कारण आमच्याच रागद्वेष मोहामुळे कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत झालेली आहे. म्हणून कर्माचं हे आश्रवभाव कारण आहे. कर्म नो कर्माचं कारण आहे. आम्हाला या शरीराधिकांची प्राप्ती का झाली? या शरीराधिकांची प्राप्ती द्रव्य कर्माच्या उदयामुळे झाली. शरीर नाम कर्माच्या उदयामुळे शरीर मिळालं. आयु कर्माच्या उदयामुळे हा देह मनुष्य पर्याय आम्हाला किंवा कोणतीही पर्याय आम्हाला ती आयु प्राप्त झालेली आहे. नामकर्माच्या उदयामध्ये तशा प्रकारची संवरण संघात आदी सगळी शारीरिक सृष्टी आमची जी निर्माण झाली ही सगळी नामकर्माच्या प्रकृतीमुळे झालेली आहे. आम्हाला जे शरीर प्राप्त झालेलं आहे हे नामकर्माच्या उदयात प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्याचं कारण कर्माचा उदय, नामकर्माचा उदय. आणि नो कर्म हे संसाराचं कारण आहे. आणि शरीर आहे म्हणून आम्हाला संसार आहे. कारण सुख दुःख भोगण्याचं एक माध्यम म्हणून शरीराकडे बघितलं जातं. आम्ही जे कर्म बांधलेलं आहे हे कर्म आम्ही आत्मा नुसता एकटा भोगू नाही शकत. आत्म्यासोबत जेव्हा हे शरीर आहे नो कर्म आहे तेव्हाच तो हे संसारातील सुख दुःख भोगू शकतो. आणि म्हणून त्याचं कारण नो कर्म आणि नो कर्म आहे म्हणून संसार आहे. म्हणून हा जीव सदैव आत्मा आणि कर्म यांच्या एकपणाच्या अभिप्रायाने आत्म्याला मिथ्यात्व, अज्ञान, अविरती आणि योगरूप मानतो. म्हणून हा जीव अशा तऱ्हेने एकपणाचा तिथे अध्यवसाय त्याचा आहे आणि त्यामुळे हा आत्म्यालाच अशा प्रकारचं मानतो. म्हणून निश्चयाने रागद्वेष मोहरूप आश्रव भावांना तन्मयतेने अनुभवतो. तन्मयतेने, तन्मय म्हणजे तन्मय संबंध, त्याच्यापासून वेगळेपणा बघतच नाही. एकरूपता जिथं बघितली जाते रागद्वेष मोह भावांबद्दल हा एकरूप अनुभव करतो की मी तोच आहे आणि तो मी आहे अशा प्रकारचा भाव तन्मय रूपामध्ये असणार आहे. त्यामुळे कर्माचा आश्रय होतो. कर्मापासून नो कर्म होते आणि नो कर्मामुळे संसार होतो. तसेच ज्यावेळी हा आत्मा आणि कर्म यांच्या भेदविज्ञानामुळे, आता भेदविज्ञानाची प्राप्ती झाली, हा जीव ज्ञानी बनला आणि त्यामुळे शुद्ध चैतन्य चमत्कार मात्र आत्म्याला प्राप्त करतो. त्यावेळी त्याला मिथ्यात्व, अज्ञान, अविरती, योगमय अध्यवसानात्मक आश्रव भावाच्या कारणांचा अभाव होतो.
आणि मिथ्यात्वादिकांचा अभाव झाल्याने रागद्वेष मोहरूप आश्रव भावांचा पण अभाव होतो. रागद्वेष मोहाचा अभाव झाल्याने कर्माचा अभाव होतो. कर्माच्या अभावी नो कर्माचा देखील अभाव होतो आणि नो कर्माच्या अभावी संसाराचा देखील अभाव होतो. अशा तऱ्हेने हा आश्रवाचा क्रम, संवराचा क्रम या ठिकाणी आचार्यांनी सांगितला की कशा तऱ्हेने संवराचा क्रम आमच्या जीवनात येणार आहे. म्हणून आम्हाला थोडक्यात जर बघायचं असेल, संवर आमच्या जीवनामध्ये अवतरित व्हावा असं जर आम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा तर आमचा जो अध्यवसान आहे, पराविषयी एकत्वाचा दृष्टिकोन आहे, या ठिकाणी आम्हाला भेदविज्ञान करावं लागेल की हे वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. हे बघितल्यानंतर आमच्या जीवनात जो मिथ्यात्व रूप परिणाम होतो आहे, हा मिथ्यात्व रूप परिणामाशी देखील तन्मयतेने न अनुभवता, आणि जोपर्यंत मिथ्यात्व आहे तोपर्यंत तन्मयता आहे, आणि तन्मयता सुटली की मिथ्यात्व सुटणार आहे. पण आमचा आगमाच्या माध्यमातून अभ्यास असा पाहिजे की हा जो परिणाम आहे, जो हा विपरीत भाव आहे, देहाला मी मांडण्याची जी माझी काही अनादिकालाची प्रवृत्ती आहे, ही नष्ट व्हायला पाहिजे. आणि मी त्रिकाली न्यायक स्वभावी आत्मा आहे, चैतन्यमय आहे. इथेच मला माझा आपलेपणा प्रस्थापित करता यायला पाहिजे. हा वारंवार वारंवार मनाशी आमचा ध्यास असायला पाहिजे. सामायिकाचा विचार करत असताना किंवा आम्हाला कधीही निरंतर वेळ ज्या वेळेला मिळेल, त्या वेळामध्ये निरंतर मी आत्मा आहे, मी चैतन्य स्वभावी आहे, मी उपयोग स्वभावी आहे, मी परापासून वेगळा आहे, हे सतत सतत आमच्या आत्म्यावर आम्हाला संस्कार करायचे आहे. की हीच संस्काराची भावना एक दिवस फलवती झालेली दिसणार आहे. भावार्थ पहा, जीवाला जोपर्यंत आत्मा आणि कर्म यांच्या एकत्वाचा भ्रम आहे, भेदविज्ञान नाही, तोपर्यंत मिथ्यात्व, अज्ञान, अविरती आणि योगरूप अध्यवसान विद्यमान आहेतच. त्यामुळे मोह राग द्वेष रूप आश्रव भाव होतात. आश्रव भावांनी कर्म बांधल्या जातं. कर्माच्या निमित्ताने शरीरादी नो कर्माचा लाभ होतो आणि नो कर्माने संसार होतो. परंतु ज्यावेळी त्या जीवाला आत्मा आणि कर्म यांचं भेदविज्ञान होतं, तेव्हा शुद्ध आत्म्याचा लाभ होतो. भेदविज्ञानाची प्राप्ती झाली की शुद्ध आत्म्याची उपलब्धी आहे. शुद्ध आत्मलाभ झाल्याने मिथ्यात्वादी अध्यवसानांचा अभाव होतो. अध्यवसानाच्या अभावाने रागद्वेष मोहरूप आश्रव भावांचा अभाव होतो. आश्रव भावाच्या अभावाने द्रव्य प्रत्यय नवीन कर्मबंधाला निमित्त होत नाही. कर्माचे निमित्त नसल्यामुळे शरीरादी नो कर्म उत्पन्न होत नाही आणि नो कर्माचा अभाव झाल्याने संसाराचा अभाव होतो. हा संवर क्रम जाणावा. आता या संवराचं कारण भेदविज्ञान आहे आणि त्याच्या भावनेचा उपदेश काव्यद्वारा देतात. आचार्य जयसेनांनी आपल्या तात्पर्य वृत्ती टीकेमध्ये एक नवीन प्रमेय दिलं. याच गाथेच्या अनुषंगाने शंका त्यांनी स्वतः उपस्थित केली आणि विचारलं की अध्यवसान म्हणजे जीवाचे परिणाम आहे, हे तर भाव कर्मरूप आहे, ते तर जीवगत आहे. त्यांना इथे उदय प्राप्त पुद्गल द्रव्य प्रत्ययगत का म्हटलेला आहे, हा प्रश्न त्यांनी स्वयं उपस्थित केला आणि समाधानामध्ये सांगितलं की भाव कर्म देखील दोन प्रकारचे आहे. आजपर्यंत ही उपपत्ती कदाचित आपण ऐकली नसेल. भाव कर्म देखील दोन प्रकारचं आहे.
एक जीवगत भावकर्म आणि एक पुद्गल कर्मगत भावकर्म. घुमटसार ग्रंथामध्ये अगदी सुरुवातीच्या गाथांमध्ये ही उपपत्ती दिलेली आहे की भावकर्म ज्याला आम्ही म्हणतो आहे हे द्रव्य कर्माचं भावकर्म म्हणजे पुद्गलगत कर्म भाव कर्म. भाव क्रोधादी जीवरूप परिणाम हे तर जीव भावगत भावकर्म आहे. तर पुद्गल पिंड शक्ती रूपाला पुद्गल द्रव्यगत भाव कर्म म्हटलेलं आहे की पुद्गलामध्ये देखील ती शक्ती त्या समयात विद्यमान आहे की तशा प्रकारचे जीवाचे परिणाम करण्यामध्ये ती शक्ती निमित्त पडत आहे. हे पुद्गलाचं भावकर्म झालं. उदाहरणार्थ मधुर किंवा कटू पदार्थ खाताना मधुर किंवा कटू स्वाद रूप चाखणे रूप जीवाचा विकल्प झाला. हा तर भावगत आहे. आणि त्या अभिव्यक्तीसाठी कारणभूत पदार्थामधील मधुर किंवा कटुरूप शक्तीच्या अंश विशेषाला पुद्गलगत म्हटलेलं आहे. नवीन उपपत्ती जी गोमटसार ग्रंथामध्ये नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती आचार्यांनी विशद केलेली आहे त्याचा दाखला देत या ठिकाणी जयसेन आचार्यांनी सुद्धा ही भावकर्माची उपपत्ती दोन तऱ्हेनी दाखविलेली आहे. आणि उदाहरण दिलेलं आहे की पदार्थ आम्ही खातो आहे. खात असताना जीवाला जो त्याचा स्वाद आला मधुर किंवा कटुरूप ही तर जीवाची अभिव्यक्ती झाली. हे जीवाचं भावकर्म झालं. परंतु त्या पुद्गल पिंडामध्ये देखील तशा प्रकारचं मधुर किंवा कटुरूप शक्तीचं कारण विद्यमान आहे अंश विद्यमान आहे आणि ते पुद्गलगत भावकर्म झालं. म्हणजे जीवाला जेव्हा आम्ही कर्माचं फळ मिळतं कर्माचं फळ म्हणजे मिथ्यात्व कर्माचा उदय आला. मिथ्यात्व कर्माच्या उदयामध्ये जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम झाला. हे तर जीवगत भावकर्म झालं. पण त्या पुद्गल स्कंधामध्ये देखील जीवाला मिथ्यात्वरूप परिणमण्याची त्याची जी शक्ती विशेष आहे हे पुद्गलगत मिथ्यात्व कर्म झालं. तेही त्याला भावकर्म असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने ही उपपत्ती लावली. आणि चौथ्या गुणस्थानात जेव्हा सम्यक दर्शन आणि आत्मानुभव प्रगट होतो तेव्हा अनंत गुणांची आंशिक निर्मल पर्याय प्रगट होते. एकटा सम्यक दर्शन गुण जर समीचीन झाला तर त्यासोबत ज्ञान गुणही समीचीन झालाय. चारित्र्य गुणही समीचीन झालेला आहे. सगळेच्या सगळे गुण त्या रूपाने समीचीन झालेले आहे. आंशिक शुद्धता प्रगट झालेली आहे. आंशिक रूपामध्ये अव्रतपणा पण टळलेला आहे. ज्ञानी सम्यक दृष्टीच्या भेदविज्ञानाच्या बलावर क्रमशः अंतस्थिरतापूर्वक सर्व संगरहित होऊन मुक्त होतो. एकट्या दर्शन किंवा श्रद्धा गुणातच शुद्धता प्रगट झालेली नाही तर सर्वच गुण आंशिक शुद्ध बनलेले आहे. अशा तऱ्हेने ही गाथा आपण बघितली आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात निरंतर आम्हाला देखील भेद विज्ञानाचा अंगीकार जीवनामध्ये करायचा आहे. संवराधिकारामध्ये पहिलं वाक्य जसं आपण बघितलं की सर्वत्र भेद विज्ञानाचं अभिनंदन केलेलं आहे. आणि हा धारावाही रूपाने एक अनिवार्य ओढ आमच्या जीवनात असली पाहिजे की मला या भवामध्ये आत्मानुभूती झालीच पाहिजे. हा भव त्यासाठीच मला समर्पित करायचं आहे आणि त्यासाठी भेदविज्ञान अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची आराधना त्याची भावना आम्हाला सतत भावावी लागणार आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहूर्णम.